नमस्कार मित्रांनो, मी संस्थापक राज पाटील. मागच्या 20 वर्षापासून हँडिकॅप आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आईवडिलाचं काय महत्त्व असतं, याचा एक छोटासा माझ्या जीवनात मी अनुभवलेला प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो. मी 2006ला माझा ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही निसर्गोपचारासाठी आम्ही इंदोरला गेलो होतो. फार बेकार परिस्थिती होती, खायला मिळत नसायचं. तर त्यावेळेस एक प्रसंग आपल्याला सांगावासा वाटतो की आईचं प्रेम काय असतं. माझी आई दररोज सकाळी अंघोळ करायची आणि चहा आणायला जायची आणि तिथं शनीचं मंदिर होतं. त्या शनीच्या मंदिराला पाया पडायला जायची. तर 2-4 दिवस गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की दररोज ती ज्यावेळेस पाया पडायला जाते त्यावेळेस तिथे एक माणूस जो भात असतो शनीला, तो भात ठेवायचा आणि पाया पडून जायचा. त्याच वेळेस ते भात ठेवल्या ठेवल्या थोडं ते माणूस गेलं की ते कुत्रं भात खायला यायचं आणि ते भात खाऊन जायचं. तर त्यानंतर माझ्या आईच्या लक्षात आलं, कारण का आमची परिस्थिती फार बेकार होती त्यावेळेस. आम्हाला माझ्याकडे खायला पैसा नव्हता तिथं. तर माझी आई काय करली की थोडं लवकर जायला लागली की तो माणूस यायचा. माणसाच्या अगोदर तिथं आई जायची माझी आणि माणूस याची वाट बघायची आणि तो माणूस गेला, ते कुत्रे यायच्या अगोदर तो भाताची ती प्लेट असायची, ती प्लेट घ्यायची, ती कागदाची प्लेट असायची आणि ती घेऊन यायची आणि मला आणायची. म्हणजे आईचं प्रेम काय असतं याच्यातून तुम्हाला कळेल. आणि कालांतराने त्या माणसाला कळालं की ही महिला दररोज मी यायच्या अगोदर येते आणि मी गेल्यानंतर जाते. तर एक दिवशी त्या माणसाने ते पाहिलं की ही आई आहे, जी महिला आहे, तर ती काय करते की जो भात आहे तो घेऊन जाते कुत्रे यायच्या अगोदर. आणि मग तो माणूस तो आम्ही तिथं निसर्ग उपचार केंद्र होतं त्या केंद्रामध्ये आला आणि त्यांनी पाहिलं मला. तर त्या माणसाने नंतर आम्हाला ते दररोज भात द्यायला लागला. ही वेगळी गोष्ट आहे, परंतु मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, आई वडील हे तुमच्या चांगल्यासाठी असतात, ते तुमच्यासाठी कष्ट करत असतात. तर आईवडिलाला कधीही विसरू नका. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की माझी आई होती म्हणून मी आज इथं आहे. आज मी एक सक्सेसफुल व्यावसायिक आहे. मी 2 शाळा चालवतो. पुढची अजून माझ्या शाळेचं एक बांधकाम चालू आहे. सांगण्याचं तात्पर्य, आईवडील हे तुमच्यासाठी कष्ट करत असतात आणि आयुष्यात कधीही तुम्ही आपल्या आईवडिलाला विसरलं नाही पाहिजे. हे एवढा माझा संदेश आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.